पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढच्या महिन्यात फ्रान्स दौरा. एआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मोदी जाणार फ्रान्सला. फ्रान्समध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय एआय परिषद होणार 11 आणि 12 फेब्रुवारीला. पंतप्रधानांनी पत्रकारांना केलं थंडीत काळजी घेण्याचं आवाहन. मोदींकडून पत्रकारांच्या काळजीचा व्हिडिओ व्हायरल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता सहयोग निवासस्थानी घेणार जनता दरबार. कृषी विज्ञान केंद्राची कमाल. 7,060 दिवसात तब्बल 2 लाखांचे उत्पन्न देणाऱ्या पिकाची केली यशस्वी शेती. राजकोट रविवारी बदलापूर खोपोली लोकल अंशतः बंद. पायाभूत कामांमुळे लोकल अंशतः बंद राहणार. दुपारी 1:50 ते 3:35 ब्लॉक घेणार. मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ. या प्रदूषणामुळे मुंबईत श्वसनाचे विकार वाढलेत. वृद्ध आणि लहान मुलांना यामुळे मोठा त्रास. राज्यात 3 विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळा निश्चित करण्यात आल्या. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा निर्णय. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांकडून 5 रुपयांची भाडेवाढ. भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओचं स्पष्टीकरण. जास्त भाडं मागितल्यास आरटीओकडे तक्रार करण्याचं आरटीओचं आवाहन. बीड आणि परभणी प्रकरणी वाशीमध्ये आज मोर्चा. सर्वपक्षीय नेते होणार सहभागी. बीड हत्या प्रकरणाला 31 दिवस पूर्ण. धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा. बीड परभणीतील हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होणार. अमरावती जिल्हा परिषदेत आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं वितरण. यामुळे 28 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर. साताऱ्यातील पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस. खंडोबा देवाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान. सोशल मीडियाचा लहान मुलांवर परिणाम होतोय. त्या संदर्भात गुजरात सरकारचा मोठा निर्णय. लहान मुलांना सोशल मीडिया आणि फोनचा वापर रोखण्यासाठी गुजरात सरकार लवकरच मार्गदर्शन तत्त्व जारी करणार. पंजाबमध्ये गोळी लागून आपचे आमदार जसप्रीत गोगी यांचा मृत्यू. गोळी का आणि कशी लागली याचं कारण गुलदस्त्यात. पोलिसांकडून तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.